काय अडचण काय नाही, तुमच्यासाठी जीव जळतो. अरे लेकरं लाचार झालेली बघितली ना, असं जीव जळतो, तळतळ तुटतो जीव कोणाच्या तरी मागे पळताना. जीव तळतळ तुटतो, पण नाही समजणार, कारण मी प्रस्थापित नाहीये ना. प्रस्थापित नाहीये मी, कोणाला बिस्किटचा पुडा नाही दिला ना. आणि होऊन मी तर सगळंच वाटून टाकलंय, म्हणून नाही आवडणार. हरकत नाही, आवडण्यासाठी करतच नाहीये. माझं काम आजचं नाहीये, या कामाला मी मागचे 9 वर्ष झालं करतोय. कधी कोणाला भडकवलं नाही, कधी कोणालाच काहीच नाही केलं, कधीच नाही. जे केलं ते योग्य केलं. जी गोष्ट बोलायला पाहिजे तीच बोलली, हे राजकारणी बोलत नाहीत. अरे सांगा ना, तुमचा एकही त्या दिवशी त्या एमपीएससीचं आंदोलन झालं, अरे लेकरं रडली रे, गळ्यात पडून रडली. दुसऱ्या दिवशी म्हटली दादा चुकलं. काय चूक होती रे? 4-4, 5-5 वर्ष ती अभ्यास करतात, 1 वर्ष वाढून दिला असतं बी, ह्या सरकारचीच गलती होती ना. ह्या सरकारचीच गलती होती ना. 7 महिन्याने पुढे ढकललेल्या एक्झामला त्यालाच मागणी घ्या मागितली. काय दिलं तुम्हाला? आचारसंहितेचं कारण पुढे केलं. काहीच नाही भेटणार तुम्हाला. आपण तडपडून मरणार असेच. एवढं बोलायचं कारण काय? दुःख बघितलंय मी, समजून घेतलंय. त्या मालेगावच्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, 4 दिवस मेणबत्त्या पोटवल्या रे. काय झालं? रोज म्हणतो मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये उच्चार असतो त्याचा. कोणी काय केलं? भेटला न्याय? त्या लातूरमध्ये प्रशासनाचीच पोरगी लटकवली आणि सांगितलं आत्महत्या केलीये. काय भेटलं तुम्हाला? भेटला न्याय? काल परवा दिवशी कोणी बांडगुळाने शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवरती औषध फवारलं. काय केलं प्रशासनाने? अरे काहीच नाही भेटत तुम्हाला. तुमच्या हातामध्ये फक्त हाल अपेष्टा भेटल्यात आणि त्याच्यामध्येच तुम्ही खुश आहेत म्हणून बोलावं लागतंय. रोज तुमचे अपमान होता आणि तुम्ही सहन करता. रोज. तुमच्या हातात काहीच नाहीये, काहीच. तुम्ही मागितल्यानंतर पण काहीच नाही होत, मागणी केल्यानंतर काहीच होत नाही. अरे प्रत्येक मागणी बरोबर असते, पण त्याच्यावर अंमलबजावणी. काल ती सायकलिंग झाली रे, सायकलिंगची रेस झाली पुण्यामध्ये. अख्ख्या पुण्याच्या रस्त्यावर एक बी खड्डा नाही, कुठेच कचरा नाही. का? परदेशी पाहुणे यायच्यात म्हणून. अहो हे सगळं करता येतं काय? हे सगळं करता येतं, पण ह्याला करायचं नाहीये. मुद्दे कुठून भेटतील उद्या राजकारण्यांना? राजकारण कराय कुठून भेटतील? पुण्याचे रस्ते एवढे चकाचक झाले, कुठं वाहतूक कोंडी झाली नाही, कुठं काही झालं नाही. हा सांगा ना, काय भेटलं? वर्षभर त्या रस्त्यांवरती खड्डे, तेव्हा कोण नाही बघायला येतं, पण सायकलिंग झाली कारण तिथं पाहुणे आले ना बाहेरच्या देशातून. राजकारणी म्हणे. अरे राजकारण करायचं असतं तर काय सांगावं तुम्हाला, कोण कोण मागन, कसं कसं मागं पळत आहे ते. हा एका 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एखाद्या राजकारण्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो मी. एवढी ताकद आहे माझ्यात, आणि मी ते करत आलोय आजपर्यंत. म्हणून तर झोंबायला लागलो ना. काळे चिट्टे बाहेर यायला लागले यांचे. कोणता अधिकारी तुम्हाला प्रेमाने बोलतो रे? कोणत्या टेबलवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा अधिकारी चांगला बोलतो, व्यवस्थित बसून घेतो? हा छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधायचं होतं अरबी समुद्रामध्ये. घोषणा झाली, पायाभरणी झाली, सगळं झालं. ते राहिलं ते तिथंच, पण बिहारी भवन बांधायला लगेच पुढे आलं. समजून घ्या तुम्ही. काय बोलायचंय कशासाठी? माझ्यासारखे 1000 रविराज तयार झाले ना, हे सरकार असं हादरण. काय हादरण? कोणी कोणताच माईकालाल तुमच्या केसाला पण हात नाही लावू शकत, जर तुमच्या मेंदूमध्ये शिक्षण असेल तर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उगाच म्हणाले नाहीत, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिला तो गुरगुरलाच आणि गुरगुर तोच.
फक्त तुमच्या इथं जिगरा पाहिजे, लढायची ताकद पाहिजे आणि डोक्यामध्ये संसार नसायला पाहिजे, तेव्हा ते शक्य आहे. जगणार कोण? तुमच्या गावचा पुढारी. जगणार कोण? कॉन्ट्रॅक्टर. जगणार कोण? तालुक्याचा पुढारी. जगणार कोण? आमदार. जगणार कोण? खासदार. आणि तुम्ही असंच मागण्या मागत बसलात. भेटलं काय? धतुरा. त्या आशिषचा बाप शेतामध्ये नसोल, अजून दुसरा कुठं असेल, आणि त्याने बाप बदललाय ना. ₹15 किलो कांदा विकतोय शेतकरी. किती? 15 रुपये किलो. त्याला खर्च किती लागतो माहितीये? निघतो का खर्च शेतकऱ्यांना? निघतो? हा? ते कोणाच्या हातात आहे? कोणती विक्री व्यवस्था आहे तुम्हा शेतकऱ्यांसाठी? कोणती एपीएमसी शेतकऱ्यांना सन्मान देते? हा? कोणता व्यापारी तुम्हाला गोड बोलतो रे? अरे मी आजपर्यंत बघत आलोय, आडतीवर गेलं की माझ्या 50 वर्षाच्या बापाला 30 वर्षाचा शेठचा पोरगा म्हणतो, तू कधी आला? ही आपली लायकी आहे. अनुभवलं असेलच. त्यावर नाही कोण बोलणार ना. मोठ्याच्या घरातल्या एखाद्या प्रस्थापिताच्या पोरानं बलात्कार केला तर तो सुटून जातो. कायदा तुमच्यासाठीच आहे. काय? कायदा फक्त सामान्य माणसांसाठी आहे. अरे महान संविधान दिलं या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याची अंमलबजावणी कुठे होते व्यवस्थित? कायम तुमच्यासाठीच उभा राहिलोय मी. कायम. आजपर्यंत माझ्यापर्यंत बातमी पोहोचली, याच्यावर अन्याय झाला, गाडीला चावी लावतो आणि निघतो. फक्त तुम्ही बघत नसताल. जे म्हणतोय ना मी फक्त बोलतो, भिकार चोटा बघ जरा पूर्ण अकाउंट चालून. 1-2 व्हिडिओ नाही, 2-4 हजार व्हिडिओ आहेत. एक व्हिडिओ बघायचा आणि म्हणायचे ह्याचा, अरे नीट बघ ना सगळे आधी. अवघड आहे. सामान्यांचं अवघड आहे. काय? त्या डिबाटूमध्ये किती 1,57,000 लेकरं शिकतात. किती? पण आवाज उचलायला कोणीच पुढे येत नाही. मी म्हटलं पुरावे द्या की नाहीत. मी म्हटलं पुढे चला माझ्यासोबत उभा राहा की नाही. घाबरतात तुम्ही. असं बी वाटुळच झालं ना. असं बी वाटुळच झालं ना. काय भेटणार तुम्हाला? सर्टिफिकेटच नाही भेटणार तर नोकरी कुठून भेटणार? तुमचा रिझल्टच नीट नाही लागणार तर नोकरी कुठून भेटणार? संत परंपरेमध्ये संत तुकाराम महाराज पण म्हणून गेलेत, नाथाळाच्या माती हानू काठी. अन्याय कवरपर्यंत सहन करायचा? म्हणे शेतीचे व्हिडिओ. अरे 5.5 लाखावरती अकाउंट थांबून गेलं होतं. राजकारणावर बोलायला लागले की त्याला टीआरपी वाढला. लोकांना मजा येते फक्त कॉन्ट्रोव्हर्सी बघायला, बाकी काही घेणं देणं नाहीये. कशाबद्दल बोलतोय काय समजून काहीच घ्यायचं नाही. कॉन्ट्रोव्हर्सी. कारण प्रत्येक जण कोणत्या तरी पक्षासोबत, कोणत्या तरी नेत्यासोबत संलग्न आहे. काल मी जर एखाद्या नेत्याला बोललो नसेल आणि तो माझा मित्र असेल, तर दुसऱ्या दिवशी त्या नेत्याला बोललो की माझा मित्र बी दुरावतो. ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती. कोणीच नाही. म्हणजे लढायचं म्हणलं की सगळे शेपूट आतमध्ये घालणार. लढणार कोणच नाही. गुन्हे दाखल करतायत, रेकी करतायत माझ्या घराची. अरे काहीच नाहीये तुम्हाला कुठेच काही काही नाहीच आहे जिंदगी. कधी पैसा कमवला नाही. जो कमवला तो रितसर ITR भरून बरोबर दाखवला. कधी कोणत्या नेत्याला बोललो नाही, कोणत्या कार्यकर्त्याला बोललो नाही, कोणत्या पक्षामध्ये गेलो नाही, कोणत्या पक्ष कार्यालयात गेलो नाही. काय सापडणार तुम्हाला माझं?
काय सापडणार? आणि म्हणूनच आग लागलीये, कारण की प्रस्थापितांच्या बुडाला आग लावण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. शिव्या देतो म्हणे. काय शिवी दिली? भिकारचोट शिवी नाहीये, झाकणझुल्या शिवी नाहीये. शिव्या काय असतात या महाराष्ट्राला शिकवायची गरज नाहीये, कधीच नाही. सुसंस्कृत घरातून येतो मी. तुमच्या नेत्यांनी शेतकऱ्याला भिकारी म्हणलेलं चालतं, तुमच्या नेत्यांनी शेतकऱ्याला काहीही म्हणलेलं चालतं. तुमच्या तोंडून जातं ना, असं अनावधानाने जातं आणि आम्ही बोललो की शिव्या देतो. सुधरा, डोक्यामध्ये घाला. काय डोक्यामध्ये घाला? जोपर्यंत तुम्ही बोलायचं शिकणार नाहीत, बोलणार नाहीत, तोपर्यंत तुमचं काहीच नाही होणार. काहीच नाही होणार. मी एकट्याने काय करणार? प्रत्येकाने बोलावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील. प्रश्न विचारावे लागतील. पेरू विकताना व्यापारी म्हणला 35 रुपये, मी म्हणलं 40च्या खाली द्यायचा नाही, तर तो बरोबर घेऊन जातो. फक्त बोलायचं शिका रे, बोलायचं शिका, शोधायचं शिका, संधी शोधा. नेता सांगणार तुम्ही धंद्याला लागा, आम्ही राजकारण करतो. म्हणजे तुम्हाला कुठेच नाही दाखवायचं यांना, कुठेच राजकारण वांगाळ आहे म्हणे. असा एक बी नेता सोडला नाही जो या महाराष्ट्रामध्ये चुकला, या महाराष्ट्रामध्ये त्यांनी माती खाल्ली. त्या प्रत्येकाला घोडा लावायचं काम या रविराजने केलंय. ह्यांनी केलं तर बाबू, दुसऱ्याने केलं की काय म्हणतात ना, कार्टच. अरे वाघ आहे, वाघ काय असतो बघायचा आहेत रोज. एक वकील फोन करतो, काय एक वकील फोन करतो. मग राजकारणात यायचा काय प्लॅन तुमचा? कोणाचा होता माहितीये? भाजपचा मोठा नेता होता. तुम्ही एज्युकेटेड झालात की तुम्ही संपलात? नाही, तुम्ही नाहीच संपलात, तुम्ही सुधारलात आणि नेते संपले म्हणून त्यांना एज्युकेशन द्यायचं नाहीये. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा रोज बंद होत आहेत. काय केलं रे तुम्ही? उद्या लेकरांना शाळेत घालायला पण पैसे भरावे लागतील तुम्हाला, छोट्या छोट्या लेकरांना, छोट्या छोट्या लेकरांना. आणि आजच ती परिस्थिती आहे. उद्या जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यावर सामान्याचं लेकरू कुठं शिकणार? त्याला इंग्लिश स्कूललाच जावं लागणार. त्याला पैसे नाहीत लागत, फुकट जातं ते. अवघड आहे. गणेशराव, पत्ता काढून तुझ्या समोर येऊन तुझ्या कुठं कुठं काय घालीन सांगायचं पण समजायचं नाही तुला. नीट राह रे, इथं येऊन भुकू नकोस. दे तुझा पत्ता, दे नंबर दे. तुझ्या समोर नाही आलो तर नावाचा रविराज नाही. भिकार चोटा कमेंट करायला मजा येत असेल ना? दलिंदरा सुधर. बाप शेतामध्ये कष्ट करत असेल का गु खातोस तू? शेतातलंच खातो ना? अवघड आहे मानसिकता. आणि हीच मानसिकता या नेत्यांनी तुमची करून ठेवली, म्हणून आपण असे आहेत. म्हणून बोलावं लागतंय. जिल्हा परिषद शाळेत मी बी शिकलोच ना, आलोच ना तुमच्या समोर. काय कमी आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये? हा, लेकरांनो लढायचं शिका. लेकरांनो न्याय मागायचं शिका. लेकरांनो अन्याय झाला तिथं उभं राहायचं शिका. त्यांनी पिझ्झा बर्गर खाल्ला तरी त्याचा बेस पण भिकार चोटाला म्हणावं, शेतातूनच येतो.
लढायचं शिका. अन्याय झाल्यानंतर सांगत बसू नका, तिथं आवाज उचलायचं शिका. खूप अवघड परिस्थिती आहे राजांनो, खूप खूप अवघड आहे. रोज माझ्याकडे अशा अशा केसेस येतात. अवघड आहे. प्रत्येकावरती अन्याय चालू आहे आज. प्रत्येकावर रस्ता नाहीये, कोणाला भाव नाहीये, कोणाकडे पैसे नाहीयेत शेती करायला. ती केली तर कर्जबाजारी होत आहे. प्रत्येकावरती कर्ज आहे. प्रत्येकावरती कर्ज आहे. काय भेटलं रे तुम्हाला? शेतकऱ्याची जर ताकद कर्ज फेडायची बी होत नसेल तर तो शेतकरी कमवतोय काय? 1 रुपयाही नाही. जो शेतामध्ये लावतोय तेवढाच पैसा येतोय. त्याच दोन पैशामधून घर चालवतोय आणि गप बसतोय, कारण बोलायची हिंमत नाहीये ना. मला माझं ज्याला काय प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा देतो, जो चांगला मित्र आहे, मला म्हणे तुझा बाजार उठणार. अरे गांडुळा, एक नाही दिवस झालं, 2019 पासून एवढाच बोलतोय मी. 35 लाख फॉलोअर आहेत. किती राजांनो? 35. 1-2 नाही. आजपर्यंत एकही जाहिरात केली नाही रे, एकही. मग ती कोणती बेटिंग ऍपची असो, नाही तर कोणत्या कंपनीची असो, ना कोणत्या दुकानाची असो. कधी कोणाच्या उद्घाटनाला गेलो नाही. लोक म्हणतात पैसे घेतो म्हणून. गेलोच एकही नाही. एक नॉट इवन सिंगल. एकही नाही. एवढा क्लीन आहे काय? एवढा. युट्यूब फेसबुकचे पैसे येतात, लेकरांना देऊन देतो. शाळेत लेकर आहेत, जिल्हा परिषद मध्ये शिकणारी, माझ्या शेतकरी बापाची लेकर आहेत, त्यांना देऊन देतो. आणि तुमच्यावर राज करतात अनपढ, अशिक्षित, भिकारचोट नेते. आणि तुम्ही त्यांनाच म्हणतात की आमचा साहेब लय भारी, तुम्हाला ते लकलाभ, काही प्रॉब्लेम नाहीये. काही प्रॉब्लेम नाहीये. अवघड आहे. आता एवढं बोललंय, ऐकलं असेल, पण अक्कल तेवढीच. काय अक्कल तेवढीच. काँग्रेस, अरे मी काय सांगतोय, या देशामध्ये एकही पक्ष भारतामध्ये चांगला नाहीये. नॉट इवन सिंगल. प्रत्येक जण खायला आणि लुबाडायला बसलाय सामान्य जनतेला. अवघड आहे. गरीब असाच मेला तडफडून. सरकारही नाही, कोणता लोकप्रतिनिधी नाही, कोणतं प्रशासनही नाही, तुम्हाला न्याय नाही देऊ शकत. बोलणाऱ्यांची तुम्ही गळचेपी करायला लागलात तर तुमच्या बाजूने कोण उभा राहणार? कोण बोलणार आहे? मी उद्या बंद झालो, कोण बोलेल तुमच्यासाठी? हा, माझ्याकडे 10 प्रकरण आली, 10च्या 10 मार्गी लावायचा प्रयत्न असतो. उद्या ती 10 प्रकरण कोण घेऊन जाणार आणि कुठं घेऊन जाणार? कोणाला सांगणार तुम्ही? हा, पदाची आणि पक्षाची अपेक्षा असती तर आजपर्यंत किती जण आले पदन पक्ष घेऊन. प्रत्येकाला फाट्यावर मारलंय मी. हे जे अंड भक्त आहेत ना, त्यांचा बॉस असतो आज. अवघड आहे. बोलायला पार्टी लागते. अरे शहीद आझम भगतसिंग म्हणून गेलेत. बोलायचं शिका, लढायचं शिका, क्रांती करायचं शिका.
पक्षाची गरज नाहीये. पक्ष आला की बांधिलकी आली, आणि आपल्याला बांधिलकी कधी जमलीच नाही. छत्रपती शिवरायांचा मावळा आहे हा. अर्वाच्य भाषेत खूप बोलता येतं, खूप संताप येतो, पण बोलू शकत नाहीये. मला जे संविधान अधिकार देतं तेवढंच वापरू शकतो, आणि मी तेवढंच वापरून बोलतोय.